बालपणामध्ये आपल्या लेकराला संस्कार दिले पाहिजे, त्याच्या कपाळी गंध लावला पाहिजे, त्याच्या करंगवीला धरून मंदिरात आणलं पाहिजे, त्याला नानांच्या संस्थेमध्ये पकावच गायन शिकायला ठेवलं पाहिजे. 5 किलोमीटरला एक गुरुकुल असलं पाहिजे, 5 किलोमीटरला. तेव्हा आपली पोरं हिंदू धर्मात राहतील. ध्यानात ठेवा, लई संस्था झाल्या लई महाराज झाले म्हणूच नका. लई कमी आहेत, अजून लई कमी आहेत, फार कमी आहेत. तुम्ही सप्ताह चांगला करा, तुम्हाला 8 दिवसाचे कीर्तनकार मिळतात का बघा. लई कमी महाराज लोक आहे. तुमचा गैरसमज आहे हा. खूप मोठाले गुरुकुल पाहिजेत, फार छान धर्म वाढला पाहिजे. त्याचं कारण प्रत्येक हिंदू धर्मातल्या पोराला संस्कार मिळाले पाहिजे. माय बापाचं ते कर्तव्य आहे. मुसलमान भाविक आपल्या शेजारी कुठे पाहिले असतील तुम्ही कुंभारी पिंपळगावला, तर ते मुसलमान भाविक बघा, लहान लहान पोराच्या डोक्यात टोपी घालतात, त्याच्या करंगवीला धरतात, तर रोज मस्जिद मध्ये नेतात. ते अपना अल्लाह है, खुदा है, नमाज है, कुरान है, धर्म है अपना. एकही मुसलमान गिरी बाबा तुम्हाला असं सापडायचा नाही देशात, तो म्हणतो मला अल्लाह मान्य नाही. दाखवा मला एखादा नमुना म्हणून दाखवा की एखाद्यानं असं लिहिलंय फेसबुकला मला अल्लाह मान्य नाही. आपल्यातले किती दाखवतो मला. माऊली मान्य नसणारे, ज्ञानोबाराय मान्य नसणारे, तुकोबाराय, आपल्यातले धोतर घालणारे, देव मान्य नसणारे, आपल्या संतांवर टीका करणारे किती दाखवू. त्याचं कारण का? आपल्या मायबापानं संस्कार दिले नाही. संस्कार बालपणापासून पाहिजेत, लहानपणापासून. गिरी बाबा, तुम्ही मगाशी मला गाडीत विचारलं मुलं काय करतात. माझे 2 पोरं मी कोपरगावला शिकायला टाकले होते. शाळा आहे कोपरगावला, चांगली शाळा आहे, म्हणून ते चांगलं शिक्षण मिळावं म्हणून शिकायला टाकले. तर ते शिकायला टाकले तर एक 15-20 दिवस गेले, आणि 15-20 दिवसानं माझ्या लहान्या पोरानं मला एक पाहुणा तिथं कोणतरी पालक आला, त्याच्या मोबाईलवरून फोन लावला. बाबा, इथले मास्तर माळ काढायला लावतात आणि गंध लावू देत नाही. काय म्हटलं पोरग मला? इथले मास्तर, ते माझ्या पोराला मोठी माळ घालायची सवय, आपल्याला सवय लागली लहानपणापासून माळीची, कंद लावायची. तर पोरानं मला फोन करून सांगितलं इथले मास्तर माळ घालू देत नाहीत आणि गंध लावू देत नाही. तुम्हाला खोटं वाटण, मी कीर्तन संपलं की पोरगा घेऊन आलो रात्री. शाळेत ठेवले नाही मी पोरं. ते का ठेवले नाही? लहानपणीच जर त्यानं माळ काढली गंध काढला तर पुरं ते आपल्याला जे हरी बी नाही, दर्शन नाही, रामकृष्ण हरी नाही. का? बालपणामध्ये जर तुम्ही सांभाळलं नाही मग पोरं तुमचे घडणार नाही. म्हणून त्याच्या कपाळी गंध लावत जा, लहानपणीच त्याला मंदिरात आणत जा, हरिपाठ हनुमान चालीसा त्याच्याकडून पाठ करून घेत जा. बालपणात ती फार गरज आहे. सांगू द्या, माहेरचं आडनाव जाधव आहे जिजाऊचं, आणि सासरचं आडनाव भोसले. नुसत्या कथा ऐकू नका, घरी घेऊन जा. जन्माला आली जिजाऊ म्हणून सिंदखेड राजाच्या लखोजी राजानं हत्तीहून साखर वाटली. काय बाप असेल महाराज, काय ग्रेट बाप असेल. पोरगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली. पोरगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली, तलवार उचलायला लागली. 12 वर्षाची झाली, घोड्यावर बसायला लागली. 16 वर्षाची झाली, युद्ध खेळायला लागली, रणरागिनी निघाली. ऐका ऐका, आणि 16व्या वर्षी तिचं लग्न झालं शहाजी राजा बरोबर. वेरूळचे भोसले, सिंदखेड राजाचे जाधव. जाधव आणि भोसलेचं सूत जुळलं. लग्न झाल्यावर 1 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपल्या देशाला एक कलंक आहे, आपलेच लोक आपल्यात भांडतात. आपापसात भांडायचं नसतं. आपापसातल्या भांडणाने हिंदू धर्म संपून जात असतो. आपापसात कधी भांडायचं नाही, जातीपातीत कधी भांडायचं नाही, हिंदूने हिंदूशीच कधी भांडायचं नाही. घरी घेऊन जा, शिका शिका. ऐका ऐका, भांडण लावून दिलं निजामशाहीनं जाधवामध्ये भोसलेमध्ये. हत्ती पिसळण्याचं कारण झालं फक्त जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसल्यांच्या तलवारी जाधवर आदळल्या. युद्ध घनघाती सुरू झालं. युद्धाचा शेवट असा झाला, जिजामासाहेबांचा सक्का भाऊ भोसलेंच्या तलवारीनं धारातीर्थी पडला. आता मात्र युद्ध आणखी घनघाती झालं. 50 वर्षाचा लखोजी राजा रणांगणात उतरला. पोराच्या युद्धामुळे, पोराच्या जाण्यामुळे सपासप शमशेर चालवायला लागला. एक एक भोसलेचा सरदार उडवायला लागला. एकही सरदार जिवंत राहिला नाही. एकच सरदार राहिला, ज्याला स्वतःची कन्या दिली होती, जावई. किती आवडतो जावई. त्या जावयाच्या अंगावर तलवार आदळली. इतकं वाईट असतं युद्ध. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. घेऊन जा घरी माझ्या बहिणींनो. कोण माता संस्कार देणारी आहे? कोणत्या आईच्या पोटी संस्कार जन्माला येतात? कोणती माय म्हणू शकते मी शिवाजी राजाला जन्माला घातलं? कोणती आई म्हणू शकते मी धर्माला जन्माला घातलं? शिकण्यासाठी आहे ना. मग ऐका, एका बाजूला बापाची तलवार आहे, एका बाजूला नवऱ्याची तलवार आहे. आता बाप तरी मरतोय, नवरा तरी मरतोय. युद्ध जिजामाता पाहत होते. आपल्या म्यानात ती तलवार काढली तिनं आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला आला. कुणाच्याही नाही महाराज, मला पवित्र कोर्स लागते. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची
लगीन लागल जडली बेडी प्रीत. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा. काय माय, संस्कार देणारी माय, आपल्या मुलाला घडवणारी माय. माझं कुंकू वाचलं पाहिजे. एखाद्या वेळेला माहेर संपलं तरी चालेल, एखाद्या युद्धामध्ये आता माझं माहेर संपलं तरी चालेल, पण माझं कुंकू पतिव्रता धर्म वाचला पाहिजे. याला म्हणतात संस्कार देणारी माय. अहिल्याबाई होळकर नावाची एक माता झाली या देशात. ऐका बहिणींनो, त्या पोरगा पापी निघाला, गायी मारणारा निघाला, तर पोराला हत्तीच्या पायाखाली चिरडून मारलं महाराजाईनं. याला संस्कार देणारी माय म्हणतात. हो, लक्षात ठेवा, माय बापानं लेकराला बालपणामध्ये संस्कार दिले पाहिजे. 4 लेकरं होती मदालसेला, 3 लेकरं पाळण्यामध्ये घातली. आमचे सगळे जुने कीर्तनकार फार गोड म्हणायचे, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बागा वरी चर्म घातले, कुर्मी कीटकांचा सांदार वरव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा स्मरत्या हरिहरा, शरण जाई गोविंदा पर्यंत मदान सोहम जो रे बाळा पर्यंत मदानसा. किती चाली म्हणता येते. प्रपंची जरी सुख जोडे तरी का सिविती गिरी करे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेळे म्हणावे पाळण्यामध्ये. हे काही पाळण्यामध्ये शिकवते. बालपणात संस्कार द्या. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड. किती प्रमाण, किती चाली म्हणून दाखवतो. सांडी रे सांडी बाळा सांडी दादांचे चिरंजीव आहेत, जरा जोरात टाळी वाजवा. सांडी रे सांडी बाळा. हे सगळी प्रमाण का आपण म्हणतोय, का मदालसा गातोय, का एवढी प्रमाण आपण, त्याचं कारण बालपणामध्ये मायबापाने संस्कार दिले पाहिजे. बालपणातले संस्कार गिरी बाबा काय म्हणतो आपण त्याला, संधीचं सोन आहे बालपणाचे. तरुण झाला, भरपूर तरुण बसलेत कीर्तनाला, मग ते काय कीर्तन, किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायछाप, याच्यासाठी तरुण. पण कशासाठी मिळालं, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस रामू वनवासी, रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. रामकथा फार सुंदर आहे. येणाऱ्या 5 एप्रिल पासून तुम्हाला नारळी सप्ताह म्हणजे यावर्षी माझी रामकथा आहे, तुम्हाला जिव्हाळा चॅनलला पाहायला भेटेल. फार सुंदर आहे रामायण. रामायण फार गोड आहे, खूप ऐकत चला, फार छान आहे. ग्रंथ जर ऐकायचाच असेल तर रामायण ऐकलं पाहिजे. घरामध्ये बंधुप्रेम कसं असावं, घरात बायकोनं नवऱ्याला इतके साध्या प्रश्नाची उत्तर आहेत बघा. घरात नसून सौंदर्य रामायण शिकवतो बघा. पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं राघवा तुला वनवास. पहिल्या वरानं गादी मागितली जाते,
दुसऱ्या वर्ण प्रभूला वनवास मागितला जातो. बघा बघा वल्कल अंगामध्ये धारण केली जातात. ज्याला सकाळी गादी मिळते ना त्याला संध्याकाळी वनवास मिळतो. याला जीवन म्हणतात. जीवन असंच आहे नाना पांडुरंग महाराज गिरी बाबा. एखाद दिवशी तुम्हाला लोक घोड्यावर बसवतील तर कधी कधी तुम्हाला कोरोनाच्या काळात फोन सुद्धा कोणाचे येणार नाही. जीवन असंच आहे. एखाद दिवशी लोक तुमचं खूप तुम्हाला स्वागत करतील तर कधी काळी तुम्हाला कोणी बोलणार सुद्धा नाही. असंच जीवन आहे. सकाळी तुम्हाला कळेल आज लॉटरी लागली, खूप पैसे मिळाले. संध्याकाळी बातमी येईल की ज्या लेकरासाठी लॉटरी लागली ते लेकरूच आता या जगात राहिलं नाही. असंच जीवन आहे महाराज. त्याला जीवन म्हणतात. रामकथा आपल्या जीवनाशी निगडीत आहे. ते आपल्याला शिकवते की सकाळी सुख मिळेल तुम्हाला, राजगादी मिळते. राघवा तुला राजगादीवर बसायचं. आणि संध्याकाळी कैकई माँ म्हणते राजगादी नाही, 14 वर्ष वनवासात जायचं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. रोज ऐकायचं एकदा. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. कौन कौन? एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती लिहिलेलं असताना ते कधी चुकत नसतं. ध्यानात ठेवा. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना नकळे पुढील होणार. हो मग रामचंद्र वनवासात निघण्याची तयारी करतात. लखनजी सुद्धा जातात, जानकी सुद्धा जाते. सगळं रामायण नाही सांगायचं. चित्रकूट पर्वतावरती पोहोचतात. इकडं मात्र भरत परत येतो. त्या भरताला माहिती पडतं माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला. या देशातला पहिला मुलगा आहे दत्ता महाराज, पांडुरंग नाना, महादेवगिरी बाबा, श्याम महाराज या देशातला पहिला भाऊ आहे. तो आपल्या आईला श्राप देतो. कैकई हे पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. तुझं नाव कोणी ठेवणार नाही, घेणार नाही. सांगा मला, एवढ्या तुम्ही माझ्या बहिणी कीर्तनाला आला थंडीमध्ये, तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकई आहे? कैकई आहे याच्यात? नाही. जांभला नाही, परतूरला नाही, घनसांगीला नाही, कुंभारी पिंपळगावला नाही, अंतरवाडी सराटीला नाही, गेवराईला नाही, बेडला नाही, कुठंच नाही. का नाही? त्याचं एकमेव कारण, स्वार्थी माणसाचं कोणी नाव ठेवत नसतं. जो दुसऱ्यासाठी जगतो ना, ते साबळे परिवाराचं त्यांचं पत्रिकेत नाव आहे. पंगत दिली की लगेच. का? पत्रिकेत नाव कधी येतं? द्यावं लागतं. दिलं की लोक तुमचं नाव घेतात. माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी. अरे लोक मातीला सुद्धा तुमच्या आता येणार नाही. दिलं की मात्र मग तुमच्या घरी लोक गर्दी केल्याशिवाय राहणार नाही. द्यावं लागेल. बरं, थोडासा वेळ द्या, थोडंसं तन द्या, मन द्या, धन द्या, पण द्यावं लागेल. जी माणसं देतात त्यांची नावं ठेवली जातात. चौकात चौकात शिवाजी महाराजांचे पुतळे. त्याच्या गळ्यात मी सोन्याचा शिवाजी महाराज घातलेला आहे, माळीच्या बराबरीने घातलेला आहे. का घातलाय? दिलंय महाराज त्यांनी. तानाजीला दिलंय, स्वराज्याला दिलंय, महाराष्ट्राला दिलंय. जी माणसं देत असतात त्यांचा जय जयकार होत असतो. पोरांनो, जी माणसं स्वार्थी असतात लोक त्यांच्या दरवाजा सुद्धा जात नसतात. ध्यानात ठेवा. आजही कैकईचं नाव घेतलंच जात नाही, स्वीकारलंच जात नाही. का? मा तू पापी आहे, आजपासून मी तुला आई म्हणणार नाही. आणि ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय राहणार काय? रामायण आहे, वेळ कमी आहे. रामचंद्राकडे गादी घेऊन जातो, प्रभूची माफी मागतो. रामचंद्र त्या भरताला सांगतात, भरत मला परत येता येणार नाही. आता मी जो त्याग केलाय तो तरुणपणातला आहे. तरुणपणातला त्याग परत घेता येत नसतो. मला येता येणार नाही. हजारो कारण आहेत, पण एक त्याच्यातलं महत्वाचं कारण आहे रामचंद्राच्या वनवासात जाण्याचं, त्यागाचं.
तरुणपणामध्ये त्याग. भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे, ज्ञानोबांचा त्याग तरुणपणातला आहे, तुकोबारांचा त्याग तरुणपणातला आहे, शिवरायांचा त्याग तरुणपणातला आहे. अंगावरची कातडी काढली पोरांनो, 42 दिवस हात बांधून ठेवले होते. आता एक 5 महिन्यापूर्वी माझं कीर्तन होतं त्या वडूला, तुळापूरला, गिरीबाबा. त्या तरुणांनी त्या गावाच्या पोरांनी कीर्तन ठेवलं होतं. माझं संभाजी महाराज 2 तास सांगायला लावले मला. आणि मी तिथं कीर्तनाला गेल्यावर तिथलच्या त्या पोरांनी मला सांगितलं की तिथं उत्खनन झालं काही डोंगराचं, नदीच्या काठचं, माती वाळू काढली गेली. तर त्या उत्खननामध्ये साखळदंडाचे काही अवशेष सापडले. ते अवशेष आहेत ना, ते साखळदंड आहेत का, 10 माणसाला हलत नाहीत ते. आताच्या 10 माणसाला हलत नाहीत ते. जेसीपी आणावं लागला, जेसीपीच्या खोऱ्यानं बाजूला करावं लागले. ते साखळदंड राजाच्या हाताला बांधले होते. राजाचा हात किती मजबूत असेल, काय ताकद असेल. 2 हाताला साखळदंडानं बांधलं होतं म्हणे. अंगावरची कातडी काढली जात होती, नुसती कातडी काढली जात नव्हती पोरांनो, त्या अंगाला मीठ लावलं जात होतं, तिखट मारलं जात होतं. तरी सुद्धा हुस नाही, हा नाही, फक्त जगदंब जगदंब आबासाहेब शिवाजी महाराज कीचे एवढाच आवाज येत होता. डोळे फार पाहतात याचे, डोळ्यामध्ये सळ्या घाला, तप्त सळ्या केल्या रे मायबाप, लाल सळ्या करून डोळ्यामध्ये घातल्या रे. नुसत्या खुपण्या राहिल्या तरी जगदंब 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 एवढाच आवाज येत होता. जगदंब म्हणते याची जीभ सांडशी म्हणजे जीभ धरली पोरांनो, जीभच तोडून टाकली माझ्या शंभू बाळाची. तरी अंतरात्मा म्हणत होता जगदंब जगदंब जगदंब. स्वराज्यासाठी आपलं 42 दिवस अंगाच्या रक्ताचा कण दिला रे, पण जगदंब आवाज काही सोडला नाही, स्वराज्य काही आवाज सोडला नाही. तरुणपणातला त्याग आहे म्हणून तर शंभू बाळाचा जे जे कार आहे, म्हणून तर 500 कोटी चित्रपट कमवतो. का दुसऱ्याचे का कमवत नाही? त्याग केलाय, त्याग. तरुणपणामध्ये त्याग, तरुणपणाच्या संधीचं सोनं आहे. बालपणातले संस्कार, बालपणाच्या संधीचं सोनं आहे. म्हातारे झाला भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शास्त्र सांगतंय म्हातारपणामध्ये भजन केलं पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण. आपलं आयुष्य वायाला घालू नका, नका करू नाश आयुष्याला.
तरी पुढे, हाची उपदेश नका करू नाश. आयुष्याचा आता तरी ध्यानात ठेवा, संधीचं सोनं करा. संधीचं सोनं केलं की जन्म सोन्याचा होतो. महाराज तुम्ही काय संधीचं सोनं केलं? बरं ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. महाराज म्हटले आम्ही जन्म घेतल्यावर पहिलं काम केलं, शरीरावरती विजय मिळवला. साधूच्या जीवनातलं संधीचं सोनं हे आहे. पहिली पायरी आहे शरीर जिंकलं. शरीर काम क्रोध बंदिखानी. तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. शरीर जिंकलं ना महाराज. 108 वेळेला पैठणला नाथ महाराजांच्या अंगावर एक माणूस झाडावर बसून थुंकला म्हणे. त्यांच्या चरित्रात वर्णन आलं तर त्याला माफ केलं नाथ महाराजांनी. पाहिलं सुद्धा नाही त्याच्याकडे. उलट तोच आला, बाबा मी थुंकणार आहे, तुझं दर्शन घेऊ दे म्हटले मला. तुझ्यामुळे मला गोदावरीची 108 स्नानं झाली. त्याला क्रोध जिंकला म्हणतात. क्रोध उकळतं पाणी टाकलं तुकोबारांच्या अंगावर लोहगावला. एका शोभा कासार महाराजांच्या पत्नीनं नवऱ्याला कीर्तनाला नेऊ नये म्हणून जाताना तुकोबाराय म्हटले कल्याण असो तुझं. झोळी फाटली ज्ञानोबारायांची विसोबाचा आट्यानं आळंदीला. ऐका रे, झोळीतलं पीठ माती मिक्स केलं, पण तो विसोबा जेव्हा पाहायला आला तर माऊलीनं त्याला जवळ बसून ज्ञान दिलं, माफ केलं. काम क्रोध बंदी खाणी. शरीर जिंकलं. सगळ्यात अवघड घटना आहे बरं काही. जगात तुम्हाला काही जिंकता येईल पण काम क्रोध हे जिंकता येत नाही. साधूनं जिंकले महाराज. ते आमच्या सगळ्या संतांनी जिंकले. तर सगळ्या कथा सांगायला आपली वेळ जाईल. किती कथा आहे. संतांनी हे जिंकलं महाराज. शरीर जिंकलं. मग म्हणता आलं आमच्या जन्माचं सोनं झालं. आम्ही संधीचं सोनं केलं. कधी? शरीरावरती विजय मिळवला. 2 नंबर जगावरती विजय मिळवला. जग सध्या आपला वारकरी संप्रदाय नुसता महाराष्ट्रात नाही राहिला, लंडनला चाललाय, दुबईला चाललाय, परराज्यात, परधर्मात, परसंस्कृतीमध्ये कीर्तन व्हायला लागली महाराज. किती संप्रदायाचं वैभव वाढले महाराज. फार संप्रदाय उंच गेला महाराज. नामदेवरायांचे अभंग पंजाब मधले शीख लोक गातात. सामान्य संप्रदाय आमचा. पगडीवाले शीख लोक नामदेवरायांची पद गातात आणि ते पद गायल्याशिवाय जीवन करत नाही. त्या नांदेडला गुरुद्वारेमध्ये गेले, किती भारी पद म्हणतात. ते आपले पद आहेत. ते नामदेवरायांचे गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथामध्ये आपल्या नामदेवरायांची पद आहेत महाराज. परराज्यात संप्रदाय गेला, परधर्मात गेला. आता मी मागच्या 6 महिन्यापूर्वी आम्ही त्या तिरुपतीला गेलो. तिरुपतीला दर्शनाला गिरीबा 4-5-6 मित्रमंडळी गेलो. तर तिथं गेल्यावर त्या तिरुपतीचं दर्शन झाल्यावर त्यांच्या गुरुचं स्थान आहे तिथे. त्या गुरुच्या स्थानावर पाहायला गेलो आम्ही. तिथं तर पाहत असताना तिथं काही लोक भजन करत होते. टाळावर भजन म्हणत होतं. भजन म्हणल्यावर मला आनंद वाटला. इथं कशाचं भजन? पण ते त्यांच्या तेलुगू भाषेत गात. त्यांची भाषा तेलुगू आहे. आपली जशी मराठी तशी त्यांची तेलुगू. त्या तेलुगू भाषेत ते म्हणत होते. मला दम नाही निघाला गिरी बाबा. भजन होस तर मी थांबलो तिथं. आणि भजन झाल्यावर मी त्यांना विचारलं आप क्या गाते हो? गातात काय तुम्ही? तर त्यांनी मला सांगितलं महाराज तुमचाच तुकाराम महाराजांचा गाथा आम्ही आमच्या तेलुगू भाषेत बनवतो. म्हणजे आपलाच अभंग आहे, आपला संप्रदाय, आपल्याच अभंग. परराज्यात, परधर्मात काय कमी अमेरिकेला सांगितलं? अमेरिकेला काय कमी आहे? आपल्याकडे एक समृद्धी रोड झाला. अक्रूर महाराज 3 तासात नाशिकला चालला. गेवराई एक रोड झाला. 3 तासात नागपूर यायला लागलं. एक रोड झाला तर आपल्या महाराष्ट्रातले सगळ्या लोकांना फास्ट मध्ये मुंबई 3 तासात यायला लागले. एवढा भारी रोड झाला. असे सगळे समृद्धीच रोड आहेत अमेरिकेत. काही कमी नाही तिकडे. आपल्याकडे पाऊस जर पडला जास्त तर आपल्याकडे जास्त पाऊस पडला तरी काही येत नाही. फार कमी पडला ती बी आपल्याला जमत नाही. अमेरिकेला असं आहे तुम्ही 12 वर्ष जरी पाऊस नाही पडला तिकडे तरी त्यांनी 12 वर्षाचं पाण्याचं नियोजन करून ठेवलं. काय बुद्धिमान देश असेल. माझा एक मित्र आहे, तो अमेरिकेला त्याची कंपनी आमची गेवरायचा आहे. तो फक्त दिवाळीला येतो सुट्टीमध्ये. दिवाळीला म्हणजे महादेवचा क्लासमेट येतो माझ्या भावाचा. तो दिवाळीला आला का तो दिवाळीच्या सुट्ट्यात सगळं सांगतो मला. त्यानं सांगितलं एक मशीन काढलं आता अमेरिकेनं गिरीबा. तशा लई मशीनी काढल्यात अमेरिकेनं. कशाची पण मशीन आहे म्हणला. पण सगळ्यात साधं मशीन काढलं म्हटलं बुटाच्या पायातल्या बुटाला पॉलिश करणे. सगळ्यात साधं मशीन. तिथला सगळ्यात साधं मशीन कोणतं? बुटाला म्हणजे चांभाराकडे जायचंच नाही. तुम्ही चांभाराकडे गेले, बाजारात गेले, कुंभार पिंपळगावला, मग तिथं बुटं दिले आणि त्या चांभारानं पॉलिश केली आणि तुम्ही 30 रुपये दिले. सध्याचा भाव 30 रुपये. तो मी ध्यानात ठेवावा लागतो बरं का. 30 रुपये दिले मग तो तुम्ही बूट पॉलिश करा आणि गेले. तसं नाही. मग पायात बुटं घालायचे. इकडे बघा, पायात बुटं घालायचे. या चौकात एक मशीन आहे, हायवेला एक मशीन आहे, कुंभार पिंपळगाव चौकात एक मशीन आहे, जामला एक मशीन आहे. असं चौकात मशीन आहेत. म्हटलं काय करायचं? म्हटलं पायात बूट घालायचं. तुम्हाला माझ्याकडे बघावं लागेल. पायात बूट घातला गिरी बाबा असं मशीनीवर ते बुटासहित पाय मांडायचा. पाय मांडला हातून आपोआप ब्रश येतो. चकाट पॉलिश करतो पाय. पाय मशीन आहे. चकाट पॉलिश झाली की पाय काढून घ्यायचा. पाय काढला की दुसरा पाय मांडायचा. दुसरा पाय मांडल्यावर आतून ब्रश येत नाही. आतून एक बेल्ट येतो.
मागून असं पायाला हुका लावतो, किती पाय वाढा पाय निघत नाही. मग मशीन फुकट नाही. बेल्ट कशासाठी आहे? तुम्ही तसंच निघून जाताल ना. बेल्ट पायला लागतो, बेल्ट लागल्यावर खिशात हात घालायचा आणि $1 काढायचा. आपले 90 रुपये म्हणजे त्यांचा 1 रुपया. आपले 90 रुपये त्यांचा 1 रुपया. वरून असा गोल कप्पा केलेला आहे, त्या कप्प्यात तो $1 टाकला, बेल्ट निघून जातो. मग ब्रश चकाट पॉलिश चलो. इतकं भारी मशीन. ते म्हटलं एवढं चांगलं मशीन, एवढं भारी मशीन अमेरिकेने काढलं. आपल्या भारतातले 2-4 पोरं तिकडे फिरायला गेले, त्यात मराठवाड्यातलीच होते, गेले फिरायला. ते फिरायला गेले गिरी बाबा, त्यांनी पाहिलं इथे एक मशीन, तिथे एक मशीन, तिथे एक मशीन, लोक पॉलिश करतात. ते भारतातले पोरं होते, बुद्धिमान होते. त्यांनी काय केलं, माझ्याकडे बघा, पहिल्या मशीनवर पहिला पाय मांडला, पॉलिश करून घेतला. दुसरा तिथं मांडलाच नाही त्याने. दुसऱ्या मशीनवर मांडला. फक्तम फाक्तम पॉलिश झाला. बेल्ट लागला नाही, $1 लागला नाही. जेव्हा अमेरिकेचा पहिल्या मशीनवर पाय मांडायला गेला, त्याला पहिल्यांदाच बेल्ट लागला. तुम्हाला आज पहिलाच कसं काय आला? नक्की भारतातला येऊन गेला. म्हणजे आपले लोक म्हणजे बुद्धिमान, जगात 1 नंबर बुद्धिमान फक्त भारतातले लोक. तुम्ही किती भारी मशीन बनवा, त्याची चावी फक्त भारताकडे पहा. काही काढू द्या तुम्ही. किती आता कोरोना किती गाजला, लस भारतानंच बनवली. कुठेही जा, कोणत्याही देशात जा, 1 नंबरचा बुद्धिमान माणूस फक्त भारतातला आहे. त्याचं कारण भारत सारखा देश देवाची भूमी ना महाराज. इथं जन्माला देव येतो ना महाराज, इथं संत जन्माला येतात. अशी भूमीच नाही महाराज. त्याच्याबद्दल स्वतंत्र कीर्तन होईल. चला मी का सांगतो, एवढी श्रीमंत अमेरिका आहे, सगळ्या मस्ती आहे सगळे, तरी सुद्धा ऐका आपल्या ज्ञानेश्वरीला इंग्लिश मध्ये केलंय त्यांनी, इंग्लिश मध्ये. आणि तिकडचे लोक ज्ञानेश्वरी वाचायला लागली, शोध लावाय. गुगलला ज्ञानेश्वरी महाराज, गुगलला तुकोबारांचा गाथा गुगलला गेलाय. काय नवल आहे महाराज. माझी विनंती आहे तुम्हाला, आपण भारतातले आहोत, आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करा, गाथ्याचं पारायण करा. 5 ओव्या, 1 हनुमान चालिसा. काय सुंदर. मला मागाशी नानाने सांगितलं की आमच्या इथं मारुतीराय त्या जरंडेश्वराच्या पर्वतावरून आले म्हणे. पर्वतावरून मारुतीराय पांढरी मूर्ती आहे. पोरांनी बरं, काय पोरांनी शिकणारे 2 हनुमान चालिसा रोज करत जा, तुम्हाला खूप यश मिळेल महाराज. माझ्या जीवनातला सांगतो, माझ्या जीवनात मी अजून 11 हनुमान चालिसा केल्याशिवाय जेवलोच नाही बघा. आठवतच नाही मला 5 वर्ष. 11 हनुमान चालिसा फेटा बांधताना सुद्धा हनुमान चालिसाच करतो. यश मिळतं महाराज, आपोआप मिळतं. कुठून तारख येतात, मेळ लागत नाही. किती पैसे लोक म्हणतात मेळ लागत नाही, येतं हनुमंतराय सगळे देतात. यशे थोरविला मारुती. प्रमाण मान्य तुम्हाला. ज्याला यश पाहिजे, MPC पास व्हायचं, UPSC पास व्हायचं, कलेक्टर व्हायचंय, साहेब व्हायचंय, नोटा पाहिजेत, पैसे पाहिजे, तुम्हाला सगळ्याला सांगतो 11 हनुमानच्या. आणि त्यातली त्यात अशा मूर्तीच्या समोर करा की जी समर्थाने आणली मूर्ती. स्वामी घेऊन आले त्यांना, हनुमंतराय साक्षात भेट द्यायला आले तिथं. अशी मूर्ती जर आपल्या संस्थानला आहे, वा नाना तुम्ही देव तुमच्याकडे आलाय, वा. अशा मूर्ती समोर हनुमान चालिसा करा. का सांगत होतो, आपल्या धर्माला, आपल्या ग्रंथाला आपण जर तारलं. लोक बघा ना तिकडं इंग्लिश मध्ये करू, शिवरायांचा इतिहास शिकवला जातो तिकडे गनिमी कावा. आपल्या पोरांना इतिहास माहित नाही, आपल्या पोरांना तारखी माहित नाही, कुणी वाचत नाही. आपले पोरं मोबाईल मध्ये येत महाराज. त्या मोबाईलने आपल्याला व्यसन लावलं महाराज. चांगले लोक मोबाईल पाहत नाही. मी आता पुण्याला एका घरी गेलो होतो, साबळे साहेब पुण्यात, आता 15 दिवस झाले. एका घरी गेलो होतो, त्यांचा तो टर्नओव्हर काहीतरी 40-45 कोटीचा आहे वर्षाला. इतका श्रीमंत परिवार. पण त्यांच्या घरात नियम असा आहे, 7:30ला ते कामावून आले सगळे गिरी बाबा, ते 7:30ला सगळे मोबाईल एका रूम मध्ये ठेवून द्यायचे, लॉक करायची ती रूम. 7:30ला बंद मोबाईल. आईपाशी बसायचं, भावापाशी बोलायचं, घरामध्ये सगळे कामं बघायचे. सकाळी 9ला जाताना घेऊन वाट नाही बाबा. ते किती टर्नओव्हर आहे, 40 कोटी वर्षाचा टर्नओव्हर आहे त्यांचा. इथं आपला 1.5 रुपयाची पुडी खाणारा पोरगा सतत त्याच्यात बंद नाही. व्यसन लागलं ना आपल्याला. तुम्ही बघा ना, कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागलाय, गायक गाता पाहायला लागलाय. कमेंट येतात खालून कीर्तनात, महाराज तुमच्या शेजारचा गायक. खालून कमेंट येत कीर्तनात, महाराज तुमच्या मागचा गायक 2 तास मोबाईलच पाहत होता. त्याला वाटतं महाराजाचं मी ऐकलेलं आहे. अरे तू ऐकलंय बाबा, लोक पाहतात खरे. आता काय कीर्तनकार रोज थोडी नवीन आणणार आहे कोणी. महाराज फार अवघड झालो, फार वाईट वाटतं महाराज. कीर्तनापुरता 2 तास आपलं कर्तव्य. काही पकवाज वाईतो आणि पोरं महाराज तुम्हाला राग नका 2 तास महाराज पकवाजावर मानून फार वाईट वाटतं महाराज. हे बघा, तेवढ्या त्यांनी जर आपलं क्षेत्र आहे महाराज, त्यांनी आपल्याला पोट दिलंय, आपलं जीवन दिलंय, तेवढ्या पुरतं तरी आपण सांभाळलं पाहिजे. फार वाईट झालं महाराज, जाऊ दे आमच्यावर घेतलं तुमचं त्याचे मा. काही पोरं अशी जेवताना मोबाईल पाहत खाली पाहतोच नाही. बायकोला राग आला, त्याला विचारायला कापसाला जायचं होतं, ताट घेऊन गेली ती, याला मिळच नाही. 2-4 घास तिकडे बघा, 2-4 घास मातीचे खाल्ले, मग कळालं ताट गेलं.
गिरी बाबा तुम्हाला पटणार नाही बरं का, आणि खरंच आमच्या गेवऱ्यात एक अशी घटना घडली आता. एक नवरा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला असेल. चुकलं तर जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला बुवा. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना, ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपलं मैत्रिणीला चाललं होतं, 300 रुपये राहिले बचत गटाची, उद्या टाकते 200 परवा देते. ती आपली मेसेज सोडत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिनं पाण्यास तांब्या भरून दिला. तांब्या दिल्या, याला वाटलं आपलंच घर आहे. हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही. दोघं मोबाईल पाहत होते. आता माझ्याकडे बघा, तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला. आता खरी गंमत आहे. आता इकडे बघा, ओरिजिनल जे आलतं का, ओरिजिनल ते पण मोबाईलच खेळत होते. मला वाटलं दुसरीच जोडी बसलेली, निघालं बाहेर, अरे तुझं घर आहे. हो, एक जण 15 मिनिटं मोबाईल पाहत होता गिरीबा. 15 मिनिट मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल. बाय कुणाशी जोरात कानाखाली, इतकी दमनी असते, जोरात कानाखाली मारली. छान कुंदुशी. कुणी 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 बाय बाय का हाणतात, तसं काही नसतं. तुमच्या खेड्यापाड्यानी बरं आहे. आता तुम्ही जालन्याला, संभाजीनगरला, पुण्याला कान कोण ठोकून काढतात, काही नसतं तसं. ते काळ गेला. आता नवरा दारू पिऊन आला तर मरणाचे हाणतात, ते भेट नाही का. ऐका ऐका, बाय कोणाशी जोरात कानाखाली मारली. तुम्हाला ए का मारलं, मला काय झालं, काय पाहता म्हणे. मोबाईल. किती वेळ झाला, 15 मिनिटं. टॉर्च कशाची लावली म्हणले, टॉर्च. म्हणजे मोबाईलची टॉर्च लावून 15 मिनिटं अंधारात मोबाईल पाहत होता. मोबाईल हरवला नाही का. बायको नाही हाणायचं तर काय करेल सांगा. इतकं वाईट झालं महाराज. माणसं एवढे गांग्यात येत, जरा सावधान विनंती असेल. आपण मोबाईल पाहण्यापेक्षा पाहू नका असं माझं मत नाही. मला पण मोबाईल आहे, पण त्याच्यावर किती चांगले आहेत महाराज. तुम्हाला युट्यूब आहे, सोशल मीडिया आहे, तुम्हाला खूप चांगलं ऐकण्यासाठी खूप चांगली साधनं आहेत महाराज. चांगला आहे. शिवाजीराव भोसलेंचे शिवाजीराव महाराज ऐका, 5-5 तासाचे व्याख्यान आहेत महाराज. एक एक शिवा नावे ऐका. तानाजी काय सांगतात महाराज लोक, डोळ्याला आसरूच्या धारा लागतात. हो, हे ऐका पोरांनो. चला, का आपल्याकडे एवढे श्रीमंत ग्रंथ आहेत, परदेशानं घेतले, इंग्लिश मध्ये केले. विश्वाची माऊली, ऐशी तुझी ख्याती, हे विश्वाची माझे घर. का म्हणतो आपण, हे विश्व जिंकलं, काळा विश्वावरती सत्ता मिळवली, आणि मग संधीचं सोनं झालं. आणखी सांगू, काळावरती विजय मिळवला. जगा काळ खाई, आम्ही माथा दिला पाय. महाराज 9:15 वाजले, कळलं आम्हाला. काळावरती विजय, शरीरावरती विजय, ग्रंथ तयार करून जगावरती विजय मिळवला. संधीचं सोनं झालं, आणि जिवंतपणे संधीचं सोनं झाल्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात, जिवंतपणे संधीचं सोन्याचा परिणाम आमच्या जीवनात असा झाला, अभंगाचं पहिलं चरण. कधी झालंय, काळ जिंकला बरं का. नाथ महाराजांनी काळ जिंकला, तुकोबारायांनी काळ जिंकला, ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी ग्रंथ तयार केले, काम क्रोध जिंकले, संधीचं सोनं झालं. जन्मालो त्याचे आजी फळ साच, म्हणजे सत्य खरं फळ मिळालं. हो, जन्माचं सोनं झालं, सार्थकता झाली. ऐका ऐका, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल महाराज काळण शरीरन जगन आम्हाला जिंकता यायचं नाही.
मग आमच्यासाठी तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. आपल्या सगळ्याला सोपा मार्ग आहे. पायात घुंगर बांधायचे, गळ्यात विणा घ्यायचा, हातामध्ये चिपल्या घ्यायच्या, पंढरीच्या वारीला जायचं, निवांत भजन करायचं. भजन केलं आणि देव पाहिला की जन्माचं सोनं होतं. महाराज फार सोपं आहे, पण लोकांना सोपं आवडत नाही. अवघडात लोक जातात. जन्म सोन्याचा करायचा. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग पंढरीची वारी करा, एकादशी करा, पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. देव तुमच्या जन्माचं सोनं करतो. महाराज लक्षातच ठेवा. आपण आता आपल्या भागातून दिंड्या जातात, ते सगळे गायक. गायकाची मराठवाड्यात कमीच नाही. मराठवाड्याला तेलाच्या कंपन्या नाही, मराठवाड्याला कुठलं अनुदान नाही म्हणजे जास्त पैशाचं. मराठवाड्याला असं काही MIDC नाही. मराठवाड्यात हे पिकच नाही. मराठवाड्यात फक्त गायक, वादक, कीर्तनकार एवढेच पिकत. कारण ही माती खूप भाग्यवान आहे. आमचे बाबा म्हणायचे पाठात, काय काय मराठवाड्यातलं लेकरू जन्माला येताना स्वरातच रडत येतं. तुम्ही एकदा तुमचं हे सोडा जालना, पुढं नगर लागू दे. एकदा संभाजीनगर गेले, सगळा बेसूरच माले महाराज. स्वरात लोक नाही तिकडे. आमच्याकडलं साधं लेकरू लावितच येत असं रडतानीच. त्याचं कारण आमच्याकडे तो माल तयार होतो. ही ज्ञानोबारांची भूमी, नाथबाबांची भूमी, कोठाळकर दादांची भूमी. ही भूमी म्हणजे रंगनाथ गुरुजींची भूमी, वैकुंठवासी मारुतीर महाराज दस्तापूरकरांची. हे परभणी जिल्हा काय, बीड जिल्हा काय, नगद नारायण महाराज काय, खाली इकडे बंकट स्वामी महाराज, गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज काय, खाली इकडे भगवान बाबा काय, वामन भाऊ महाराज काय. हे एक एकाहून बळी रे. काय महात्मे जन्माला आले मराठवाड्यात. त्यामुळे इकडे काय गायक वादकाची कमी नाही. आमच्यातली साधी दिंडी निघाली तरी गोड भजन करत जाते. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. आमचे गुरुवारी रखमाजी महाराज नवले यांच्या चाली आहेत बरं. आमचे पांडुरंग महाराज पकवाज वाजवायचे आणि महाराजांनी त्या चाली म्हणायच्या. त्या सगळ्या चाली माझ्याकडे आहेत. 2-4 आमच्या महाराज म्हणजे बैराम महाराज म्हणजे 2-4 जणांकडे आहे. फार छान चाली असायच्या महाराजांच्या चाली. 100 चाली अशा होत्या त्या सगळ्यांना म्हणता यायच्या. कुणाच्याही पाठीमागं म्हणता यायच्या. सोप्या सोप्या चाली असायच्या बरं का. आपण दिंडीमध्ये चालताना त्या म्हणत असतो. गाव लागलं की श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. भजन गोड केलं पाहिजे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ओ ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. खूप गोड भजन आहे. युट्यूबला अक्रूर महाराज नाव टाका. 200 कीर्तन आहे. आता वेळ कमी आहे. अशा चाली म्हणत असायची दिंडी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. अरे गोड असं एकदा गाव संपलं, गावाचं वातावरण गेलं आणि मस्त असं माळरान लागलं, हायवे लागला. मग आमची दिंडी. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती कर जोडी. कधी काळी तुझ पहा
चरणीच्या गंगा सुंदर ते धान उभे विटेवरी तुलसी हार गळा कास पीतांबर तुलसी हार गळा कास पीतांबर तुलसी हार गळा कास पीतांबर आवडी निरंतर हेची भान आवडी निरंतर हेची भान नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी भावी गोपिकारण उंच नीच काही भगवंत निष्ठ भाव भक्ती निष्ठ भाव भक्ती देखून निष्ठ भाव भक्ती देखून उठा सकल मिले नारायण आनंद में मुनि जन तिन्ही लोक करा जय जयकार आनंद गजर करा जय जयकार आनंद गजर आयुध्या भक्तोना दिखला साधनी पाहता पाहता मनान पुढे धरी आता कोठे धावे तुझे चरण देखिया आप विलास शोभिया अवघा झाला से गातो वासुदेव लीला चित्तठारी कोणी भागो निरात करुणा तार करी बैसला संत झाला राम राम जय वासुदेव जय संपणार नाही. 12 जरी वाजले रात्रीचे तर तुम्ही मानस डुलिनार, कारण त्या काही गाण्याच्या चाली नाही, त्या वारकरी चाली आहे, न संपणारे आहेत. उद्या आता चांगदेव महाराज, उद्याच चांगदेव महाराज उद्याच ते आले की मस्त धुन काढतात, ते काळजी करू गाण्या पिण्यावाली मस्त धुन काढ, मस्त बोलतात. खरंय काय खोटं थोडी आहे त्यांचं. ऐका 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 ऐका, या वारकरी चालीत महाराज. अशा चाली म्हणत चला. अशा चाली म्हणता म्हणता दिंडी 9 वाजल्यामुळे पोहोचली होती मंगळवेढा नावाच्या गावाला. आपल्याला जन्माचं सोनं कुणी केलंय, पहिलं आणि दुसरं चरण मिक्स येईल लगेच. आता संत विचारात आल्यामुळं जन्माचं सोनं कसं होतं, वेळ कमी आहे त्याच्यामुळं कथा फास्ट घेतो. मंगळवेढा नावाचं गाव लागलं होतं. ऐका पोरांनो, मंगळवेढ्यामध्ये एक 16.5 वर्षाची मुलगी कानोपात्रा नावाची कीर्तन ऐकत होती. किती वर्षाची? 16.5. फार सुंदर होती दिसायला. ऐका इतकी छान होती म्हणे.
सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं म्हणे, आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापली काळी पांढरी, आपली नाही पहा ती कावळ्याकडे चालली दुताळ्याकडे बसली, एक डोळा एक नाक इधर इतकी छान होती म्हणे. सुकलेलं कमळ हातानं उमलावं, पण दुर्भाग्य असं होतं. आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. कीर्तन ऐकत होते, कीर्तनकार कीर्तनात सांगत होता की उद्या ज्या पांडुरंगाला आपल्याला बघायचं त्याच्या एवढा सुंदर कोणी नाही. राजस रविशशी कळा खूप चालीत हा, खूप गोड म्हणता येतं. रूप सावळे सुकुमार कानी कुंडल मकराकार मकराकार, रूप सावळे. किती छान आहे म्हटले देव बर का. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, किती गोड. वेठो देखिएला डोळा वेधले वो मन तयाची गुणी. कधी जोग कंस, कधी मालकंस, कधी अशा चालीमध्ये तो गायला पाहिजे असे गात होते कीर्तनकार. आपले 9 वाजल्यामुळं कानोपात्रेला प्रश्न पडला होता, माझ्या एवढा सुंदर असेल का देव? गर्व झाला होता, बऱ्याच लोकांना गर्व झाला, मी लय मोठा. काही नाही, गर्व करू नका. आपले पाय जमिनीला ठेवा. विमानानं उडा, त्याला विरोध नाही, पण पाय जमिनीला असू द्या. लोक तुमच्या पायात पडत असतील तर आपणही त्यांच्या पाया पडा. ते पाया पडताना आपण मोबाईल बघू नका, तर मग माऊली तुम्हाला माफ करणार नाही, देव तुम्हाला माफ करणार नाही बरं का. हो, किती मोठे व्हायला विरोध नाही महाराज, मोठं किती व्हावं, सोन्याची बिस्किटं कमवा त्याला विरोध नाही, पण तुमचे पाय जमिनीला असले पाहिजे. बघ आमचे गिरी बाबा आहेत, किती दिवसाची कीर्तन करतात. पांडुरंग महाराज आहेत आनंदी नाम, किती दिवसाचा संप्रदाय. हे आमचे दत्ता महाराज, हे सगळी हे आमचे कोठाळकर जात, काय व्यक्ती होऊन गेले महाराज, पण अजूनही त्यांचे पाय तेवढे जमिनीला होते. महाराज जे जमिनीला आहेत ना तेच खरे मोठे असतात. तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळस आहेत दत्ता महाराज. हो, खरंच सांगतो तुम्हाला. विष्णू महाराज, हो, सांबाबा एवढं तयार झाला तुम्ही म्हणून सांगतो, किती मोठं व्हायचं, किती मोठं. माझ्या भाग्याने मला खूप दिलेलं आहे महाराज, मला कधी त्याचं काही वाटत नाही. तुम्हाला खरं सांगतो, किती मोठे व्हा, त्याला काही विरोध नाही महाराज. किती श्रीमंत व्हा, तुमचे पाय जमिनीला असू द्या. वारकरी संप्रदायाचे 2-4 अभंग पाठ येतात आपल्याला, 10 चाली येतात आपल्याला, 2-4 चिंतन येतात आपल्याला, तर आपल्याला फार अभिमान होतो. संप्रदायाचा कळस म्हणजे तुकोबार आहे. गाथा आहे गाथा, एक अभंग, एक शब्द शिकावा, अजरामर व्हावं. एवढा गाथा ज्यांनी दिला ते म्हणतात, मज पामर आहे काय थोरप, पायीची वाहन पायी बरी. इतकी नम्रता असली पाहिजे, नम्रता ठेवा. चला, काल आमला आपलं तिला गर्व झाला होता मुलीला, देवाला पाहायला गेली ती, देव तिला काळा दिसला. नामदेवरायच्या कीर्तनात आली, चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवरायचं कीर्तन होतं. नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग. जनी मने बोला ज्ञानदेवा भंग, जनी मने बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे मी छंदे विठ्ठल, नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला.
घेऊन उभे होते. गोरोबा काका चोखोबाराय सगळे संत होते. सगळ्या संतांना एकत्रित आणलं होतं. ज्ञानोबारायांनी मेळविली मांदी वैष्णवांची आमुची माळियाची जात आम्ही वारीक वारीक नर हरी सोनार हरीचा दास. सगळे संत एका मांदी आलीत उभे होते आणि त्या यादीत कानोपात्रा ऐकत होती. माऊलीचं दर्शन घेतलं. ज्ञानोबारायांना विचारलं, माऊली मला देव काळा दिसला, गोरा दिसायला काय करावं लागेल? पायात घुंगर बांधले, गळ्यात विना घ्यावा लागेल, पांडुरंगाच्या मंदिरात भजन करावं लागेल. माऊलीच्या शब्दावरती विश्वास ठेवला. संत विचारात आली कानोपात्रा माऊलीच्या कीर्तनाच्या. या विचारात येत चला पोरांनो, रोज कीर्तन ऐकत चला, एखादी कथा ऐकत चला, शंभूबाळ ऐकत चला, कानोपात्रा ऐकत चला, देव ऐकत चला, धर्म ऐकत चला, जिजाऊ ऐकत चला. हा संप्रदाय फार गरजेचा आहे. तरुण पोर आली, संप्रदायात फार आनंद झालाय. तरण्या बाण पुराणी छत्रपती ऐकलं पाहिजे, शंभूबाळ ऐकलं पाहिजे. मी रोज सांगतो, आता वेळ आपली संपली, याच्यासाठी सांगतो. आज हे संस्थेवरलं कीर्तन आहे, ऐका ऐका. मग नाचता नाचता भजन करता करता त्या मुलीवर एका राजाची नजर पडली. गिरी बाबा राजाने आदेश काढला, येईल आपल्या दरबारात नाचायला आणा. वाऱ्यासारखी बातमी पोरीच्या कानावर आली, मला राजा त्याच्या दरबारात घेऊन जाणार आहे. पोरगी पुढे पकडणारे मागे. देवाच्या पायावरती मस्तक ठेवलं आपलं आणि माऊलीच्या शब्दाचा आव्हान तिने केला नाही. पंढरीच्या पांडुरंगाचे पाय सोडले नाही. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. एका ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये पांडुरंगाने जाऊन सांगितलं, या मुलीची माती वाळवंटात नका, स्मशानात नाही, मंदिरात करा. उजव्या हाताला माती केली, इथं माती केली तर एक झाड उगवलं. 750 वर्षापासून पांडुरंगाच्या मंदिरात त्या कानोपात्रेचं ते झाड बांधून ठेवलेलं आहे. साखल दंडानं तुम्ही कुणीही गेलात तर तुमचं पहिलं कपाळ त्या कानोपात्रेच्या समाधीचं दर्शन घेतं, मग देवाचे पाय मिळतात. का? धन्य कानोपात्राजी झाली भाग्याची ओ, झाली भाग्याची. कधी भेटी झाली ज्ञानदेवाची गे, म्हणून या धन्य धन्य निवृत्तीनाथा. संत विचारात आली, ज्ञानोबारांच्या विचारात आली, पालखीच्या विचारात आली, दिंडीच्या विचारात आली आणि देवाच्या पायावरती नतमस्तक झाली. तिनं म्हणावं, तुम्ही सांभाळिले संती. संत विचारात आले आणि मग जन्मालो त्याचे, आजी फळ झाली साचे. विठोबा कथा सांगून एवढंच सांगायचं, संत विचारात यावं लागतं. संत विचारात आलं, मग कानोपात्र असेल, गावबा महाराज असतील, अशा खूप कथा आहेत. संत विचारात आलं की आलं, मग तुम्ही सांभाळिले संत सांभाळतात. नानांकडे तुम्ही आले की मग तुम्हाला पकवाजी येणारच महाराज, तुम्हाला इथं येणारच. इथं आलं की संत विचारात सोनं होत असतं. भय निरसली निर्भयता मिळते महाराज. साधू निर्भय बनवतो तुम्हाला, निर्भय. त्या अब्दुल कलामांचं चरित्र वाचलं. अब्दुल कलाम मुस्लिम होते, मुस्लिम पोरांनो बरं का. अब्दुल कलाम कोण होते? मुस्लिम होते. मुसलमान पाहिजे गिरी बाबा, पण अब्दुल कलामांसारखा पाहिजे. मुसलमान पाहिजे, कोण म्हणतो नको, पण मुसलमान कसा पाहिजे? अब्दुल कलामांसारखा. ऐका ऐका, ते अब्दुल कलाम फार गरीब होते म्हणे. रामेश्वरला गेले कधी ज्योतिर्लिंगाला, एक धाम तामिळनाडू, तर त्या ज्योतिर्लिंग रामेश्वर पाशी त्यांचं गाव आहे. तर त्यांच्या घरामध्ये फार गरीब परिस्थिती होती. त्यांनी पेपर विकून त्यांचं जीवन भागवलं. 4 आण्याला पेपर होता त्यावेळेला, 1 पैशाला 2 पैसे. पेपर विकून जीवन चालवलं. तर ते संत कसे सांभाळतात, मला आठवलं म्हणून सांगतो. संत कसे सांभाळतात, तुम्ही सांभाळिले संती. दुसऱ्या चरणासाठी एवढा एक भाग आहे का. मग ते खूप अभ्यास केला त्यांनी, लोकांच्या दिव्याखाली लाईट खाली अभ्यास केला. एक परीक्षा त्याला त्यांना फीसच नाही भरायला. परीक्षेला फीस भरावी लागते ना, फीसच नाही भरायला. त्यांच्या बहिणीला माहिती झालं. त्या बहिणीनं हातातली एक सोन्याची बांगडी दिली भावाला. म्हटली बांगडी मोडून टाक, या पैशामध्ये तुझी फीस भर, पास झाल्यावर नोकरीला लागल्यावर माझी बांगडी मला परत. काय बहीण असेल महाराज. नाही तर आमची बहीण हायवेला जमीन गेली, काढ 7 बार. हार कठीण महाराज. काय बहीण असेल महाराज.
काय बहीण मला भावासाठी बांगडी दिली सोन्याची मोड म्हटली एवढी, आणि तुझी परीक्षा पास झाल्यावर नोकरीला लागल्यावर मला माहिती तू नोकरीला लागशील. त्या अब्दुल कलामानं बहिणीची बांगडी कुणाला आईला माहित नाही, भावाला माहित नाही, दाजीला माहित नाही, कुणाला माहित नाही, कपची बांगडी मोडली, त्या पैशामध्ये फीस भरली आणि त्यांचा पेपर हरिद्वारला आला उत्तराखंडमध्ये आणि तिथं पेपर द्यायला गेले. नेमकं ते 2-3 दिवसांनी निकाल लागला तर त्या पेपरमध्ये ते नापास झाले. नापास सबस्ट्रेट नापास झाले, मार्कच पडले नाही. डोक्याला हात लावला तर किती अवघड झालं. बांगडी गेली, फीस गेली, जायला पैसे नाही, नोकरी गेली आणि आता घरी जर माहीत झालं हे आईला त्यांना काय सांगायचं. त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पोरांनो, एका हरिद्वारच्या टेकडीवर उडी मारायची गंगेमध्ये एका भगव्या कपड्यावाल्या संन्यासी शिवानंद महाराजांनी पाहिलं. त्यांना हाक मारली, हे बाळा काय करतो रे म्हटलं. काही नाही म्हटले, आत्महत्या करतो. आज मरू नको म्हटले, उद्या मर. काय म्हटले साधू, आज मरू नको उद्या मर. आणि त्या साधूनं त्या अब्दुल कलामांना आश्रमामध्ये आणलं, रात्री मुक्कामाला ठेवलं. साधू त्याला म्हणतात कोण जातीचा कोण धर्माचा कोण असं माहिती नसतं. साधू दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती कोण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. कोण असतो साधू, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू तोची साधू तोची साधू तोची साधू तोची साधू ओळखा, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, देवतेथेची जाणावा, जिका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. 10 जरी वाजले ना तुम्हाला संपू वाटणार नाही बरं. त्याचं कारण असं की माऊलीनं दिलेला कंठ आहे मला. गोड गात गोड गायलं की लोक प्रेम करतात. कथा सांगायची ना अभंग म्हणायची, कथा दुसरं काय येत नाही आपल्याला. संत कथा सांगायची ना अभंग याच्यातच आनंद आहे. दुसरं काहीतरी सांगण्यापेक्षा संतांच्या कथा, देवांच्या कथा, शिवरायांच्या कथा तरुणांना आवडतात, लोक प्रेम करतात, तळ हाताच्या फुडाप्रमाणे जपतात. डायरीमध्ये जागा नाही बा. 25 मे पर्यंतच गेलेलंच आहे. रोज 2 कीर्तन आहे. आमचे पांडुरंग नानांनी खूप प्रेम केलेले आमच्यावर. काही का पखवाज वाजवताना मी पाहिलेलं आहे त्यांना. त्यांचा पखवाज मला फार आवडायचा. मला नानाला आठवत असेल, मी मोबाईल टेप होता पॅनच चालू वाजायला लावणार, त्याचं सोडणार नाही बरं नागदे. आणि म्हणून ते खूप प्रेम करतात आमच्यावर. म्हणून त्या संबंधातून इथपर्यंत आपण आलो. आपले 9:15 वाजले. गिरीबाबा म्हणजे आमचं कठीण म्हण बरं काय का. अर्थ एवढंच आहे बरं का, की का सांगत होतो. अब्दुल कलामांना आश्रमात आणलं गिरीबाबा आणि मुस्लिम आहे म्हणून असं विचारलं त्याला, आश्रमात ठेवलं त्यांना. आणि सकाळी जातानी आपल्या खिशातले पैसे काढले त्या शिवानंद महाराजांनी आणि ते पैसे दिले. हे तुझ्या बहिणीच्या कंकणाचे पैसे, हे तुला पुढच्या परीक्षेला पैसे आणि अभ्यासाला पैसे. म्हणून साधूला दिलेले पैसे वायाला जात नसतात बरं का. ध्यानातच ठेवा. जरा कचून द्या जा मला, म्हणजे तुम्ही नाराज नाही. जर तुम्ही दिले तुमचं असं मनात आणू नका लय पैसे दिले वायाला गेले. अजिबात नाही, अजिबात नाही. गिरीबाबाला विचारा. गेल्या वर्षी माझ्या घरी मी 10 तारखेला कार्यक्रम केला. 5 लाख रुपये वाटले मी. 5 लाख. ज्याला कुणाला काही नाही आणा ते सगळे महाराज देतात. कुणी चोकोबारांचं मंदिर बांधलंय, कुणी गोशाळा काढली, कुणी संस्था काढली, कुणी गरीबाला देतंय, कुणी ज्याचं पत्रे उडत त्याला देत असतात माणसं. असं काही नाही. तुम्ही दिलेले पैसे काय सगळे स्वार्थासाठीच नसतात. तुम्ही दिलेले पैसे कुणीतरी दिलेच असते ना त्या बाबाला पैसे. शिवानंद महाराजांचे काही संन्यासी होते, कुणीतरी पाया पडून 200-500 दिले. तेच तर दिले ना त्यांनी अब्दुल कलामांना. ते पैसे दिले पोरांनो आणि ते म्हटले आता तू खूप अभ्यास कर, देवानं तुला या परीक्षेत याच्यासाठी नापास केलं, अजून मोठ्या परीक्षेत तुला पास करायचं. काय शब्द जिव्हारी लागला. पैसे घेऊन आले, कंकण दिलं, इतका अभ्यास केला पोरांनो. NDA ची परीक्षा पास झाले, मोठं शस्त्र बनवले, वैज्ञानिक झाले, सायंटिफिक झाले. पुढचा इतिहास वाचा. एक दिवस भारत देशाचे राष्ट्रपती झाले. का साधून सांभाळलं, आत्महत्या करून गेले असते, उडी मारली असते त्यांनी गंगेत. पण साधू जर भेटला नसता
मग कल्याण होत नाही. म्हणून तुम्ही सांभाळिले संती संत विचारात या. पांडुरंग महाराज आनंदेची ही जी संस्था आहे ज्ञानायोग समर्थ वारकरी ही संतांची संगत आहे. इथं या, इथं मदत करा, पंक्ती घाला आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. कुठंतरी कुणाला तरी दान देण्यापेक्षा अशा ठिकाणी दान द्या. सर्वाभूती द्याव्यान्न द्रव्य पात्र विचारून. पात्र अपात्राचा विचार. साबळे साहेब तुम्ही भाग्यवान आहेत, आज पंगत आहे, उद्याची पंगत जाते. तसं मला आल्यावर नानांनी सांगितलं या पंचकृषीमध्ये बाबा खूप लोक आता प्रेम करायला. त्याचं कारण तुमचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, तुम्ही समाजासाठी चांगलं आहे, तुमचं आचरण चांगलं आहे, विद्यार्थी घडवता आणि एवढं छान तुम्ही करतात म्हणूनच मी अभंग घेतला. तुम्ही सांभाळिले संती संत विचारात या. पंक्तीच्या निमित्तानं या. कानोपात्रे सारखी वेश्येची मुलगी असू द्या, तिला मंदिरात जागा आहे. गावबा सारखा काही न शिकलेला असू द्या, तो रामायणाचा लेखक आहे, किती कथा सांगता येतील. संत विचारात आलं भय निरसली खंती कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुका म्हणे काळ मन काळ